तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टाईम आहे तर मग सगळ्यांना गुड मॉर्निंग. ऋषा अजून झोपली आहे, ती उठली नाही आहे आणि मी ते छान चहा बनवला आहे माझ्यासाठी. इथेच बसली, बाहेर ओट्यावरती बसायचं होतं पण दाराला मिलन गेलेले बाहेरून कडी लावून. तर ते कुठे गेलेत तर आज काल मी रात्री सांगितलं ना ब्लॉगमध्ये, बैलगाडा आहे आज गावामध्ये आपल्या इथे घराच्या थोडंसंच पुढे. इथे आवाज येतो बरं का चालू झाल्यावरती, पण आता काय माहिती येतो की नाही आज, पण दरवर्षी येतो. तर तिथे गेलेले आहेत ते, सकाळीच गेलेले आहेत लवकर, 7:30-8ला गेलेले आहेत. आत्ता वाजलेले आहेत 10 आणि मी रात्री काय पिक्चर वगैरे बघत होतो त्याच्यामुळे निवांत झोपलं. आता सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे लवकर उठणं होत नाही. मिलन गेले 7:30ला गेले वाटतं, मी उठले 8:15ला उठले. आत्ता वाजलेली 9:30. तृषा काय अजून उठली नाही. उठले, आंघोळ वगैरे केली जरासं आणि तेच कपडे पुन्हा घालून घेतले, कारण रात्री मशीन लावली होती त्याच्यामुळे निम्मे कपडे बाहेर आहेत. त्याच्यामुळे ते कपडे रात्री, कारण उशीर झाला त्याच्यामुळे घरात कपडे घेताच आले नाही. म्हणलं ओले कपडे आता टाकू कुठे ना, त्याच्यामुळे ते कपडे बाहेरच आहेत. त्याच्यामुळे ते पुन्हा तेच कपडे घालून घेतले. तर असं काहीसं आहे. तर तृषा झोपली. आता ती उठल्यानंतर पुढं बघू. मिलन म्हटलेत की मी फोन करतो तुला, तेव्हा तिला पाठवून दे म्हटले घाटामध्ये, कारण दोघंही बापले की नाही एवढं ते गाड्याचं वेड, बापरे. नुसतं ती ओरडतच असते, ती गाड्या चालू झाले ना ते नुसता तिचा आवाजच होणार, फकड्या फकड्या हे ते भरपूर काय 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 बोलत असते. तर बघू आज काय स्वयंपाक पण नाही. आम्ही दोघेच सांगून गेले, रात्रीच सांगून ठेवलंय की मी उद्या जेवायला येणार नाही, असं तसं स्वयंपाक करू नको, व्हायला जाईल. थोडंफार आता आमच्या दोघींपुरतं काहीतरी करेल. झोपली ती अजून निवांत. तर बघा इथे मॅडम अजून झोपलेल्या आहेत, उठल्या नाही. पण मिलनचा आत्ता फोन आलता की तिला उठव म्हणून, घाट चालू झाला, जास्त ऊन परत होईल दुपारी आणि तिथं हट्ट करणार जायचं म्हणून. त्याच्यापेक्षा म्हटलं आत्ता पाठव तिला, बघू आता उठते का. भरपूर तशी झोप झाली. 10:30-11 वाजत आलेत. बाबू पप्पांनी बोलवलंय बघ तुला बैलगाडा बघायला. पप्पा बैलगाडा बघायला गेलेत. कुठं जायचं तुला, कुठं जायचंय? तर उठली तर आता छान फ्रेश झाली. तर खिडकीत नाही ना नॉर्मल आवाज येतोय, तुम्हाला आवाज येतोय की नाही आता काय माहिती मोबाईल मध्ये. आणि ते सकाळ सकाळ अंडा फोडायचं काम चाललंय, रोजचं कामच आहे बरं का तिचं हे. कसं फोडते बघा. येतं तुला? कोणी शिकवलंय? तू. मी शिकवला? हे पहिलं पण अंड तिनेच फोडलेलं. हे एक रोजचं काम आहे तिचं, म्हणजे रोज अंड देत नाही मी तिला, उष्णता आहे आता सध्या. तर 2-3 दिवसांनी मिळून असं अंडा असतं तिला. आणि काही नसेल असतं तिला स्वतः आठवण येते, मग ती म्हटली की मग द्यायलाच लागतं. तर आता तिचा खाऊ बनवून घेते मी. तो का तुळशाचं आवरून झालं, रेडी झाले. तिकडनं मिलन पण आलेले तिला घ्यायला आणि ती गेली होती नीरज परशूच्या तिथे. म्हटली त्यांना पण बोलून आणते, चप्पल घालून या, इथंच आहे ना. तो पप्पा आले तर मिलन आले तिला घ्यायला. आणि पाईपलाईनचं काम अजून समोर चालूच आहे. तिची बॉटल नाही ना पुढे, तो तिथं कुठे ह्याच्या तिच्या ब्लँकेटवर आहे बघ. आता जाईल मस्त. ती तर एवढी एक्साइटेड आहे जायला, रेडी वगैरे होऊन. असं काहीशी डंगरे घालून तिचं रेडी केले. तिच्या चॉईसचे कपडे असतात, हेच घाल मला, हेच घाल, बॉटल नाही. आता जाईल ती. नंतर महादेव कोंबडे जरा
चला पाठीमागचं टोकन द्या. चला केरापाटील टोकन पाठवा मला. व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, व्हिडिओ काढून आणलेले आहेत. मी आपल्या ब्लॉगला जॉईन केलेत. तर तिला खूप म्हणजे तिच्या पप्पांसारखं नुसतं बैलगाडा बैलगाडा हॅप्पी असते ती. टीव्हीला जरी लागलं तरी ती इतकी नादवून जाते ना ती बैलगाडा बघायला. हा हो, तृषाला आता इथं जेवायला घेतलंय मी. आत्ताच आली ती बैलगाडा बघून. आणि आपल्या टीव्हीला पण तेच चालू आहे लाईव्ह. हो की नाही? म्हटलं आता जेवायला जाते, कारण बाहेर आहे ना खूप ऊन वगैरे. त्याच्यामुळे मुलांनी तिला लगेच आणून सोडलं. म्हटले अर्धा तास थांबली असेल, अर्धा पाऊण तास. त्याच्यानंतर लगेच आणून सोडलं, कारण खूप ऊन आहे. म्हटलं आता जेवायला चारून घेते तिला, म्हणजे थोडस झोपवता येईल. झोपली की मग संध्याकाळी परत क्लास आहे ना, क्लासला न्यायला लागेल. सगळ्यांना परत एकदा छान गुड इव्हिनिंग. इथे मी कॉफी करायला ठेवली आहे. कप वगैरे घेतला, गॅस जरा बारीक करते. आणि तृषाला ना बरंच झोपवली होती आज. तिला ओरडा दिला थोडासा आणि मग झोपून टाकली. म्हटलं झोप, कारण दुपारी थोडीशी झोप झाली ना की मग काही टेन्शन राहत नाही. कॉफीच पित होते मी इथे बसून, तेवढ्यात ती उठली. ती आता अजून टाईम आहे म्हणजे जायला, तासभर टाईम आहे. म्हटलं मग खाणं पिणं, तिला फ्रेश करणं. काय केस तर बघा कसे भूतासारखे झालेत. आणि लाईट वगैरे बंद असल्यामुळे जरा असं काळा काळा व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला. लाईटने अजून जास्त गरम होत, त्याच्यामुळे लाईट नाही चालू ठेवत. नीरजला तर काय झोप येत नाही, दिवसभर असाच असतो जागा. काय काय खेळते तू? सावली सोबत खेळती. केस कशी झालेत अगं, इकडं वा भूत झाले तू, भूत. बघ मिरर मध्ये बघ जा. तृषाचं आवरून झालंय, खाणं पिणं सगळंच. ऋषिकेश येतोय आम्हाला घ्यायला, सोडेल म्हणजे तो शिरूरला. यायचं बघू आता येताना कसं काय येतोय ते, आता पुढे बघच. नाही कोणी घ्यायला आलं तर ऑटोने येऊ, तसं बघू आता काय होतंय. येतंय कोणी घ्यायला काय, कारण बैलगाड्यामुळे मिळायला तर काही टाइम नाही. काय होतंय हो ना, झालं का? खराब केलंय का? नाही, हे मला खराब केलंय. नाही जायची ना, पूर्ण रोड खोदलाय ना. तर आपली 4 व्हीलर इथंच आहे दारात उभी. काय जाईल ना ते? नाही तिथनं जाईल रे, पण तिथं समोर नाहीये ना. काय प्लेन केलंय का इथं समोर? भाऊ झाला का? पायबाला झाला का म्हणते. त्याच्या 4 व्हीलर जाती का नाही बाहेर काय माहिती आता. त्याच्यामुळे ऋषिकेश घरनं पप्पांची आणतोय, कारण अजून काम चालूच आहे खोदायचं वगैरे पाईपलाईनचं. पण जाईल शक्यतो, कारण रोड तो झालाय अरे वाटतं, है ना? म्हणजे क्लासला, डान्स क्लासला. गाडी जायला रोड काय? हा का? गाडी जायला जागा आहे, त्याच्यामुळे आलेलं आहे. ऋषिकेश आता जातो आणि क्लासला. फेस नको लावू. गरम नाही लागत का तुला? नाही. त्यांना म्हणा CNG भरा चला पटकन. काकांना सांग. खाली घेऊ. काच कशाला खाली येते? काका तर आत्ताच आलो आम्ही क्लासवरनं शिरूरवरनं. आज थोडा लवकर सुटलं, त्याच्यामुळे लवकर आलो. मिलन पण आले, पूर्ण भंडाऱ्याने भरून आले, पूर्ण पिवळे पिवळे होऊन. सगळे कपडे पिवळे, पॅन्ट पिवळी, स्वतः सगळे पिवळे पिवळे हळदीने भरून आलेत सगळे. आणि म्हटलं आता छान कलिंगड कापावं. आज क्लास पण लवकर सुटला. म्हटलं रोज रोज काय क्लासचं शूट करणार ना, त्याची प्रॅक्टिस घ्यायचे, त्याच्यामुळे ती त्यांचं काय शूट केलं नाही. गेलो आलो मस्तपैकी. आणि वॉटरमेलन मी थंड होण्यासाठी ठेवलं होतं दुपारी. तुझ्या आता पुढे खेळते. टीव्हीला पण सॉंग लावलेले एनर्जीचे. अजून म्हणते की सॉंग लावा मग डान्स करणार, तेच चालू होते. ते पुढे सॉंग लावून डान्स करते. मिलन आंघोळीला गेलेत. खा
घे. कसं आहे सांग, थंड आहे का गरम आहे? थंड आहे. तर आत्ताच ऋषिकेशचा फोन आलता, म्हणला नानीची तब्येत बरी नाही म्हणला, तर आम्हाला चिकन करून दे पप्पांना आणि मला. चिकन घेतलंय त्याने, घरी चल म्हणलं इकडे आणि इकडे देते, तर म्हणला नको तिकडं चल घरी ये म्हणलं, तुला घ्यायला येतं मी. म्हटलं कपडे वगैरे राहिलेत काढायचे, ते काढून वगैरे घेते, मग देते त्यांना चिकन बनवून. आता आम्ही तिकडेच जेवण येऊ, कारण मिलनला आज बैलगाड्यामुळे एका ठिकाणी पार्टी आहे, ते जाणार आहेत तिकडे जेवण करायला. मग आम्ही दोघी पप्पांच्याच इथं जेवण येतं. नानीला काय झालं आता गेल्यावरती बघू काय दुखते काय नाही. नानीचं आणि माझं पण सकाळपासून फोन हाय का रे? नाही ना. तुळशीची पाण्याची बाटली आतमध्ये असेल, मग तुळशीची पाण्याची बाटली घेते आता. आणि हे निरोज परशू पण माझ्या सोबत असतात बिचारे, त्यांच्या आई नाही इथे खेळतात तृषाला दिवसभर तृषा सोबत. आता म्हटलं पप्पांकडे जायचं तर त्यांना कसं म्हणायचं आम्ही जातो, नाही तुम्ही नका येऊ आमच्या सोबत, बघत असतात. आणि आपल्याला ते पाईपलाईन चालू आहे ना, तर पाणीच नाही. भांडे बघा, भांडे पडलेत. अरे आत्ता बघितली ती पाण्याची बाटली मी जस्ट. मोठी गाडी नेऊ आता, हे दोघं पण आहे, आपण नाही बसणार एवढे. हे लाव इकडे, इकडे लाव आतमध्ये. हा स्विचची चावी घ्या आतून, कुलूप लाव मग परत. मोलफिश खातो, मोलफिश म्हणतोय. बस आतमध्ये घेतली ना चावी, कुलूप येते लावता का? लावू मी. चल जरूश मामाकडे. तुझ्या मैत्रिणी नाही घेतलंय का तू? नको चिनूला पण घेतलंय आता, तिचा नेमका क्लास सुटून ती घरीच निघाली होती. पाईप आणायला सांगायचंय, 17 वेळा सांगितलंय तरी आणत नाही. थांब ना, येईल ना. आडी पडली. हे काय असं? त्याला म्हणलं तिकडेच हे घेऊन हसून गेला आधी. तृषा नानी आजीला विचार ना काय झालं म्हणा भाऊ. मोलफिश आज मज्जा असते ना तुमची बाबू भाजत भाजणी. आज मज्जा आहे ना मग तुमची. आमचा चाललाय आतमध्ये स्वयंपाक, बऱ्यापैकी झालं. आता फक्त भाकरी राहिलेल्या आहेत. हेल्प केली नानीला. नानीला काही जास्त दुखत नव्हतं, पण सकाळी थंडी, ताप, डोकं, खोकला अचानक ते उष्णतेने झाला असणार आहे थोडंफार तिला. आणि तृषा तिकडे खेळते पप्पांच्या तिकडे. काय झालं रे तिला? काय झालं? काय केलं त्याने? काय झालं? तर आता पप्पा येतील. पप्पा बाहेर गेलेले होते. ऋषिकेश पण आम्हाला सोडून गेला. आपली गाडी इथे, त्यांची गाडी इथे. तिथे चालले खेळायचं काम. आतमध्ये गरम होत होतं म्हणून जरा असं बाहेर आलते मी. काय टीव्हीला झालंय ते बघायला बोलवलंय. अगं ते म्हणते टीव्हीला काय झालंय बघ म्हणतात आधी. पाणी सांडलं का रे? बाटल्यांना झाकून लावते. त्याला लागत असेल. थंड झालं नाही, चांगले थंड होते म्हणलं. इथं बस नाही, परशू उघड रे, बसू दे तिला. मग शपथल्या पोरात लागलं. आतमध्ये बस, दरवाजाच्या मागे उभं राहायचं नसतं मग लागलेलं आहे बरं का लवकर. तृषा उतरली का रे? चल तृषा आता
उद्या ये मग फोन करते रे जेवायला पण ये. चांगले कपडे घालू. तू काय कपडे ओले केलेत? तर घरी आलो आता आणि चिराडाकड चालू झालीये की मला बाहेर खेळायचे, पण आता खूप लेट झाले, 10 वाजलेत. त्याच्यामुळे आता तिला हेअर ऑइल लावते आणि झोपून घेते, लेट झालेले खूप. हो की नाही? वा किती छान वास येतो ग तुझ्या हेअरचा, किती छान वास येतो ग. तर आमचं केसांना हेअर ऑइल लावून झालं आणि वरती ना तिथे मून दिसतोय. मून आहे ना, काय होतंय त्याचं की तो ढगांच्या मागे लपतोय, पुन्हा बाहेर येतोय. तर तिला इतकं छान वाटते, तिने हे सगळं फर्स्ट टाइम बघितलं. ते बघा पुन्हा गेला स्काय मध्ये. हो की नाही? आता तर तिला मी असं सांगत होते हेअर ऑइल लावता लावता इथनं खिडकीतनं दिसतो ना, तर मग छान तिला इतकं भारी वाटलं. फर्स्ट टाइम तिने असं काहीतरी बघितलंय. मम्मीचे मम्मी पप्पा कुठे आहेत, मम्मीचे फ्रेंड्स कुठे आहेत, मम्मीचे लेग्स कुठे, हँड कुठे, सगळे प्रश्न विचारून झाले. हो ना? हो. तर आता हेअर ऑइल वगैरे लावून झालं, सगळं पाणी वगैरे पिऊन सगळ्या गोष्टी झाल्या. म्हटलं आता झोपायला घ्यावं. घरची तर काय कामच नव्हती, उरकून गेलते सगळं काही. त्याच्यामुळे आता निवांत हिला झोपून घेते आधी, लेट झालेलं आहे. तर चला असं छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. असंच चॅनेलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. गुड नाईट, बाय. बोल.